आम्ही काही 1 रुपया खाल्ला नाही, आम्हाला काही बोलायला पाहिजे. पंचायत 4 जण आमचे बाजूला राहता म्हणे. 100% मग तोच विषय ना, मला विषय ना, तोच विषय ना. 100% गावाला माहिती आहे कोणी पैसे खाल्ले नाही खाल्ले. गावाला माहिती आहे, गावाला सर्व माहिती आहे. पैसे कोणी खाल्ले आणि कोणी पैसे येणूचे दिले ते सांगायचं काम नाही. पण तुमचा जो रोष आहे पंचायत सदस्य तुम्ही जसे आहेत ना तसेच आम्ही पण आहे. आम्हाला पण तुम्हाला कळत पण आम्हाला कळत नाही. लक्षात काय माहितीये का माझ्या गाव पंचायतला काय बोलते माहिती का? पंचायतला काय बोलते? पंचायत माणूस आहे ना. आम्ही माणूस कुठला आहे? माणूस कुठला आहे? पंचायत उडू नका. तुमचं काम आहे, तुमचं काम आहे. त्याला काय करायचं? आम्हाला काही तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. 100% आम्ही तुम्हालाच बोलू शकता. पण तुम्ही असं नका आता व्यवस्थित तुम्ही असं नका विचारू शकता. पण बॉडी पूर्ण भाऊसाहेब काही सांगत बोगस एनओसीचा मॅटर बाहेर आला होता. तर ग्रामपंचायतच्या जे तुमचे सदस्यांचे सरपंच त्यांच्याकडून काय ऍक्शन घेणार? विचारा ना ग्रामसेवक म्हणून मोरे साहेब. आम्ही कायदेशीर कारवाई कशा पद्धतीने याच्यावरती एक समिती गठीत झालेली आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही सुरवशींनी आमच्या गावाचे नाही, नागरिक नाही, आमच्या गावाच्या तुम्ही काय गठीत करेल समिती तुम्ही तर पंचायत कबूल करा आम्ही येऊ देण्यात. आमच्याकडे हिवडो यांचे कबूल केलं. तुम्ही कबूल करत तुम्ही एक व्हिडिओ सांगता दुसरा व्हिडिओ तुम्ही सांगता आमचं ना आम्ही तुम्हाला व्हिडिओ असे मी काय आमच्याकडे 2 नंबरचा येतो ज्यावेळेस डुप्लिकेटचा विषय होतो हा फौजदारी. ऐका ना पण याच्यावरती समिती ठरवत कोणाचं बोला ना. बोला काय म्हणताय? आमच्या साहेब भाऊसाहेबने मी कबूल केलंय, सरपंच साहेबांनी मी कबूल केलंय की आमच्या साहेब गावामध्ये राजबंदी साहेब हे प्रशासक होते 2017-18 मध्ये किंवा मागच्या बॉडीमध्ये होते ते. हा त्यांच्या सुद्धा सह्या केलंय आणि तेच तपास अधिकारी. मग कस काय निकाल लागेल सांगा? हा ज्यांनी भ्रष्टाचार केलाय तेच डायरेक्ट तपास अधिकारी कस काय आम्हाला न्याय भेटेल? आमच्या गावाला कस काय न्याय भेटेल? गावांनी सह्या दिल्या त्यांची बदली होईल. आणि यांनी कबूल केलं पहिल्या व्हिडिओ मध्ये की आमच्या डुप्लिकेट सह्या वापरून लोकांनी कागद दिले, एनओसी दिल्या. आणि दुसऱ्या व्हिडिओत यांनी सांगितलं की आम्ही स्वतः दिल्या. यांनी पंचायत सगळ्या गावाच्या समोर कबूल केलं की आम्ही सह्या केल्या, आम्ही 21 एनओसी दिल्या. म्हणून एवढं आपल्याला असं समजलं का? तुम्ही काय सांगाल? तुमची काय प्रतिक्रिया तर द्या. तुम्ही काय बोला लवकर बोला. भाऊसाहेब काय ग्रामसेवक म्हणून एक तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय सांगाल या प्रकरणाविषयी? समिती नेमलेली समिती नेमली पंचायत समिती. तर ते जे पण निर्णय लागेल त्याच्यावर आपण पुढची कार्यवाही करता येईल आपल्याला जे पण असेल ते. अच्छा, समितीत कोण कोण झाले असतात? ते साहेबांनी नेमले. नाव सांगा ना. ते युनिटून मास्टर होऊन गेले ना. पंचायत समिती स्तरावर समिती नेमलेली का ग्रामसभेने नेमलेली? पंचायत समिती शासकीय अधिकारी त्यांनी नेमले. तुम्ही आज आले गावात 4 विस्तार अधिकारी नेमले ना. आज गावात आले परत का बरं चालले?
आज विशेष मासिक मीटिंग होती ग्रामपंचायत सदस्यांची का ग्रामसभा होती, नेमकं काय होतं? आचारसंहिता ग्रामसभा नाही राहत. मग आजचं प्रयोजन काय होतं तुमचं ग्रामपंचायत? सभा ही दर महिन्याला घ्यावी लागते. मग आज मासिक सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य होते का? काही होते काही नव्हते. किती होते? नाव सांगून द्या, कोण नव्हतं. तुमचा कोरम पूर्ण झाला का मासिक? बाकीच्या सदस्यांना माहिती नव्हतं यांनी मीटिंग ठेवली का नाही ठेवली. ग्रामपंचायत सदस्यांचा असा आरोप आहे की आम्हाला माहिती नव्हतं आज मासिक मीटिंग आहे. बाळासाहेब मगरे बोला. ग्रामपंचायत सदस्य माझ्या वहिनी रंभाबाई संजय मगरे या आहेत, पण या लोकांनी बाकी सदस्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की आज पंचायतमध्ये मीटिंग आहे का नाही. फकीरा खैनार आणि भगवान ओरिजिनल आहे. फकीरा भाऊ, तुम्हाला माहिती होतं का आज मासिक मीटिंग आहे? हो हो. किती सदस्य हजर होते मासिक मीटिंग? काय मीच होतो. आले नाही, पण मासिक मीटिंग बोलवली. काही सदस्यांना बोलवलं, काही सदस्यांना बोलवलं नाही. याचं कारण काय? नाही सर्वांना बोलवलं, सर्वांना अजेंडा गेले असतील सगळ्यांच्या घरी. प्रकरण पूर्ण उघडण्याशिवाय सदस्य येऊ शकत नाही. सदस्य आता मासिक मीटिंग होणार नाही. सदस्यांचा रोष गावकाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, पूर्ण गोळी गावकरी नाही तोपर्यंत आम्ही मीटिंग होणार नाही होणार. काय तुफान राडा, कोटींचा घोटाळा, ग्रामपंचायतींचे बोगस कोरेलेटेड हेड, प्लास्टिक गिट्टी कारखाने या प्रकरणी मालेगाव चिखलोळ गावच्या मासिक मीटिंगमध्ये तुफान राडा. पंचायत समितीने नेमलेली चौकशी समिती देखील वादाच्या भोवऱ्यात. या प्रकारचा अद्याप फौजदारी स्वरूपाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, चर्चा. ग्रामसेवक सरपंचांच्या पतीला विचारून करतात सरकारी काम, तर बोगस सह्या करण्यात ग्रामसेवकाचाही हातखंडा. ग्रामसेवकांची तात्काळ बदलीचीही ग्रामस्थांची मागणी. बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर. मालेगाव तालुक्यातील चिखलोळ शिवारात प्लास्टिक गिट्टी कारखान्यांना बोगस ना हरकत दाखला देण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी गावच्या विद्यमान संचालक मंडळ व ग्रामसेवकाला धारेवर धरले. पंचायत समितीने या प्रकरणी एक चौकशी समिती नेमली असून ती देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण जो चौकशी समितीचा अधिकारी आहे त्यांनीच याआधी देखील अंदाजे 30 ते 40 प्लास्टिक गिट्टी कारखान्यांना ना हरकत दाखले दिल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. कोटींचा घोटाळा, ग्रामपंचायतींचे बोगस कोरेलेटर हेड, प्लास्टिक गिट्टी कारखाने यामुळे ही मासिक सभा मोठी गाजली. तर या सगळ्या प्रकरणाची माहिती मागवण्यासाठी रयत राज्य न्यूजने ग्रामसेवक बत्तीसे यांना देखील अर्ज दिला असता सुरुवातीला त्यांनी तो घेतला नाही, आणि घेतला तर त्याची रिसिव्ड त्यांच्याकडे मागितली असता त्यांनी ती दिली नाही. तेव्हा त्याच ठिकाणी तेथील महिला सरपंचांचे पती यांनी तो अर्ज वाचून ग्रामसेवकाला सह्या करण्यास सांगितले असता त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून सही केली, आणि तीसुद्धा बनावट सही मारल्याने ग्रामस्थ देखील संतप्त झाले. येथील ग्रामस्थांनी या प्रकरणी लँड जिहादासह विविध प्रकारचे आरोप देखील केले असून एवढ्या मोठ्या प्रकारचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत या प्रकरणी दाखल का करण्यात आला नाही याची चर्चा देखील गावात जोर धरू लागली आहे. साहेबची सही तुला कागद दाखव, तुला कागद साहेब तुम्ही एवढे लोकांनी गावाचे दाखव, ते कागद दाखव. तुमच्या समोर मारले ना रे. तुम्ही काही आधी बाजूने उचलणार ना, मला एक समजत नाही, गावाची बाजू सोडून या लोकांची कावर बाजू घेतात. काय प्रॉब्लेम काय यार? आता तुला डुप्लिकेट काय प्रॉब्लेम काय यार? काही समजत नाही तरी सुद्धा तुम्ही बाजू घेताय यार. तुम्ही वेगळी केली समोर, एवढे पब्लिक समोर डुप्लिकेट करायला ते तुम्हाला तुम्ही काय लिहिले सही करताय मग? काही ठेवाल नाही तर एवढे डुप्लिकेट सही अजून मी चालू द्या. कॅमेरा ना तो हान दिला आता कॅमेरा चाल द्या बरं का. ग्रामसेवकची बाजू घेता बघितलं ना, एवढ्या लोकांनी का सरपंच ग्रामसेवकची बाजू घेतात, सरपंचचे पती बाजू घेतात त्यांची सरकारी बाजू. जर माहिती कोणी मागली तरी भाऊसाहेब दुसरा तुमले विचार आम्ही
भुसे साहेब होते त्या दिवशी आले नाही. त्या दिवशी एवढी मीटिंग होती दौरा होता भुसे साहेबांचा. दौरा हजेरी पडून गेले. तुम्ही काहीतरी केलं असेल ना, काहीतरी वेळ मारून न्यायची आणि गावाचं नुकसान करायचं. त्या दिवशी शासकीय दौरा होता. शासकीय दौरा होता. तुम्ही काय व्हिडिओ साहेब स्वतः पालकमंत्र्यांनी विचारलं होतं भाऊ पुढे गेले म्हणे. पालकमंत्र्यांचा दौरा होता. माझं नाव प्रशांत दिलीपराव देशमुख. मी या गावाचा नागरिक आहे आणि आज मासिक मीटिंग ठेवली होती. मी काल कागद मागायला गेलो तर मला असं सांगितलं की इथं एक पण प्रोसिडिंग नाही आहे बुवा, तुम्हाला कागद पंचायत समितीला भेटेल. तर मग आज यांनी मासिक मीटिंग कसं काय ठेवली. मी त्यांना प्रश्न केला तर ते मला उडाउडीची उत्तरं द्यायला लागले. आणि आम्हाला हे बत्तीसशे भाऊसाहेब नाही पाहिलं आणि जी समिती नोंदली याच्यावर ते राजबंशी साहेबसुद्धा आमच्या गावात प्रशासक म्हणून होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा एनओशा गेलेल्या आहे. 40 ते 38 एनओशा गेल्या प्रशासकच्या सहित या प्लास्टिक कारखान्याच्या एनओसीच्या प्रशासक राजबंशी साहेबांचा. तर आम्ही त्या गावकरी आहे ना त्या समिती उभी नाराज आहे. आणि दुसरा विषय असा आहे आमच्या गावकऱ्यांना आता ग्रामसेवक लागेल तर तात्पुरता कोणता तरी मंत्री साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे. व्हिडिओ साहेबांकडे केली, भुसे साहेबांकडे मागणी केली की आम्हाला तात्काळ तुम्ही कोणते तरी ग्रामसेवक द्या गावाला. त्यामुळे आमच्या इथं ज्यावेळेस सायंकाळी किंवा सकाळी ज्यावेळेस वातावरण शांत होतं त्यावेळेस पूर्ण गावात दुर्गंधीसारखा वास येतो. त्याच्यानंतर आमच्या गावाचे जे जनावर गाई चरायला जातात तिकडं, त्यामुळे प्लास्टिक कारखाने खाल्ल्यामुळे भरपूर जनावरांना धोका म्हणजे जीवित मरले ते जनावर. त्यामुळे तिथं लवकरात लवकर बंद करण्यात यावे. ग्रामपंचायतला लेटर आहे कोर्ट सापडल्यामुळे ज्यावेळेस आम्ही तिथं कारखान्यावर गेलो तर आम्ही भरपूर दिवसापासून सांगत होतो तर तिकडं प्लास्टिक कारखाने डुप्लिकेट एनओशा चालू आहे असं. तर तेव्हा आम्ही 6 महिन्यापासून सांगत असताना सुद्धा ते टाळाटाळ करण्यात आलं. आम्ही स्वतः तिथं गेलो. स्वतः जात असताना ज्यावेळेस एका कारखानेदाराकडे बघितलं तुझी एनओसी दाखव तर त्यावेळेस त्याच्या मोबाईलमधून आम्ही एनओसी घेतली. नंतर तो आम्हाला कागद दाखवायला लागत तेव्हा आम्हाला त्या पिशवीमध्ये कोरे हेडफोन सापडले. ते आम्ही सगळं जमा केले आणि सर्व ग्रामस्थांना सांगितलं. ग्रामसभा बोलवली. परत तुम्हाला केस कंप्लेंट करायला तालुका पोलीस स्टेशनला गेलो. तिथं तुम्हाला बोलून बातमी सगळ्यांच्या समोर आम्ही उघडकीस करून दिली. नमस्कार, मी एक्स आर्मी आहे, प्रदीप आयरे, राहणार चिखलवळचं. मी एक माजी सैनिक आहे. तर या गावात म्हणजे लँड ज्या चालू आहे आणि जे ग्रामपंचायतवाले ते दुर्लक्ष करता इथं. आता त्यांचा काय प्रकार आहे ते काय मला माहिती नाही आहे, पण त्यांच्या कारखान्यामध्ये जावं तर तिथं कोरे एनओसी सापडत आहे. ग्रामपंचायतचा शिक्का आहे त्याच्यावर, ग्रामपंचायत सरपंच शिक्का आहे. याचं काय कारण, याच्यावर कारवाई पूर्ण झाली पाहिजे आणि ग्रामसेवकावर पण कारवाई झाली पाहिजे. आणि जो सरपंच ज्यांनी सही केलेली, ज्यांनी शिक्का दिलाय त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. प्लास्टिक कारखान्यांमुळे इथं भरपूर लोकांना त्रास आहे. इथं आजारी पडताय लोक आणि काही दिवसांनी गाव म्हणजे इथून पळायची पाळी. आता मी बाकीचे लोक इथं गावात म्हणजे गावात ड्युटी करतात. गावात सरपंच वगैरे जे काही लोक जे आहेत ते मालेगावमध्ये, ते सदस्य वगैरे जे आहेत ते मालेगावमध्ये राहतात आणि इथं फक्त ते ड्युटी करायला येतात. पण जे लोक इथं राहत आहे, ग्रामस्थ जे आहेत, त्यांनी कसं काय राहायचं इथं. जे गरीब लोक आहेत ते कसं काय घर सोडून जातील इथं. पुढे चालून या लोकांना घर सोडायची पाळी येईल या लँड जहाजमुळे आणि या कारखान्यांमुळे. ते कारखाने बंद झाले पाहिजे, लँड जहाज बंद झालं पाहिजे. सर, माझं नाव फकीरा बाबराव खैरनार, ग्रामपंचायत सदस्य चिखलवळ. तर ज्यांनी हे जे केलं आहे डुप्लिकेट त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच माझी इच्छा आहे. ग्रामपंचायत बॉडीवर कुठेतरी आरोप केला जातो गावकऱ्यांकडे. हा, ज्यांनी केलं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना जेल झाली पाहिजे. हा, त्यांना जेल झाली पाहिजे. त्यांनी केलंय ना त्यांच्यावर कठोर कारवाई करा. त्याचं सबक भेटेल दुसऱ्यांना की दुसरा